शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार. गणेश बिडकर यांचं वक्तव्य. सुट्टीच्या दिवशीही महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत. सभागृह नेते गणेश बिडकरांकडून अधिकाऱ्यांची बैठक. पुणे शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पाणी साठणाऱ्या भागांची माहिती संकलित करून संबंधित विभागांना तत्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी नियोजन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. आज सुट्टीचा दिवस असतानाही महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आला आहे. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभाग मुख्य अभियंता जगदीश खानोरे, पथविभागाचे राजेश बनकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने, नगरसेविका अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निश्चितपणे पुण्यात जो परवा ऑलमोस्ट काही भागात 100 मिलीमीटर पाऊस झाला आणि एक मोठी आपत्ती पुणे शहरावर दिसून आली की अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आणि त्यातनं एक मोठं नुकसान आणि घबराट नागरिकांच्यात झाली. एक माझ्या भगिनीचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळे एक आमचं प्रशासन सतर्क, आज सुट्टी असून सुद्धा संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष या ठिकाणी आमचं काम करतोय. आज आम्ही या ठिकाणी असं बघितलं की याच्यावरचे नक्की 10-20% सोल्युशन अर्जंट आपल्याला काय देता येतील. जे लो लिव्हिंग म्हणजे जो कात्रजच्या घाटापासून नदीपर्यंत, मंगळवार पेठेपर्यंत जो अनेक ठिकाणी भाग येतो, मग तो लकडी पूल असेल, शिवाजीनगर गावठाण असेल, मंगळवार पेठ असेल, असे काही स्पॉट आहेत. पुणे स्टेशन भाग असेल आणि त्या बाजूला नगर रोडला फिनिक्स असेल, उबाळे नगर वाघोलीच्या आजूबाजूला, या बाजूला जर का आपण बघितलं तर कात्रजच्या वरनं आलेलं आता नवीन जे नागरीकरण सगळं झालंय, त्यामुळे तिथं जे पाणी अडतंय मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर काय सोल्युशन घेता येतील. कोंडवा, येवलेवाडी ह्या भागात, सिंहगड रोड आणि खडक वसलेला तर कॅचमेंट एरियाच्या जवळ असल्यामुळं ऑलमोस्ट 100+ मिलीमीटर पाऊस झाला. तर एवढ्या क्षमतेचं पाणी वहन क्षमता तयार करण्याच्या दृष्टीने आज आम्ही विचार केला आणि ही वहन क्षमता कशी होईल आणि ही लॉंग टर्म एक भाग वेगळा आणि शॉर्ट टर्म रिलीफ काय लगेच देता येईल, की ज्या भागात 50% कमी पाऊस होतो तरी सुद्धा पाणी अडतं. म्हणजे काय, तर इतर ठिकाणचं सुद्धा पाणी जमा होतं. तर ते असे जे क्रॉनिक स्पॉट आहेत त्याच्यावर लगेच अभ्यास करून त्याचं सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने ही बैठक आता आम्ही घेतली आणि त्या बैठकीतनं पुन्हा सोमवारी आम्ही आमचे सगळे अधिकाऱ्यांनी आम्ही बसून त्याच्यावर एक इमिजिएट रिलीफ काय देता येईल पुणेकरांना त्याच्यावर विचार करू.